Hello friends, today we are discussing about the drafting a virtual message. Now this is a part of writing skill for your examination point of view. Now communication is a most common thing in day-to-day life. We know that communication is an integral part of human nature. That's why it's a nature. We just share our feelings or thoughts or emotions through the communication, or what we say, the language. Exchange the idea of ideas, thoughts and information from one person to another is communication. As the most intelligent animal on the planet, humans have derived different communication processes to express themselves and understand each other. Before the advent of oral communication, non-verbal methods were used, such as gestures, facial expressions and movements. On the broader terms, communication can be in various forms such as oral, written and virtual. म्हणजे माणूस हा एक समाजशील प्राणी आहे आणि हा आपल्या मनामध्ये असलेले भावना, विचार किंवा त्याच्या अभिव्यक्ती या भाषेच्या माध्यमातून व्यक्त करतो. त्यामुळे आपलं एकमेकांसोबत संभाषण होऊ शकतं आणि अशा प्रकारच्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सतत गरज असते, कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. परंतु ज्यावेळी बोलण्याचा शोध म्हणजे भाषेचा शोध लागला नव्हता, त्यावेळी माणूस हा आपल्या हावभावावरून, आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या एकंदर शारीरिक देहबोलीवरून आपल्या भावना व्यक्त करत असे. बघा, खूप आनंद झाला तर काय होतं, आपण म्हणजे हास्यातून कधी म्हणजे आपण डोळे रोखून बोलतो, तर कधी इतर आपल्या चेहऱ्यावरचे किंवा आपल्या देहबोलीवरचे जे काही भाव असतील त्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करत असतो. जर तुम्हाला वर्गामध्ये बसले आहात आणि एखाद्याने असं म्हटलं तर आपण उभं राहतो, असं म्हटलं की आपण बसतो. म्हणजे काय की या हावभावावरून, या चिन्हांवरून, या बोलीभाषेतून आपण हे व्यवहार करत असतो. त्यालाच आपण कम्युनिकेशन असं म्हणत असतो. म्हणजे त्या माध्यमातून आपली एकमेकांसोबत संवादाची देवाणघेवाण होत असते. अ मेसेज इज ॲन इन्फॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. मेसेज म्हणजे संदेश. आता प्रत्यक्ष आपण बोलतोय हा भाग वेगळा, पण आपण बोललेलं तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं असेल तर तो एक प्रकारचा निरोप आहे. आणि हा निरोप जो असतो हा इन्फॉर्मल असतो, म्हणजे अनौपचारिक असतो. फॉर्मल म्हणजे औपचारिक, औपचारिकता म्हणजे एक विशिष्ट चौकट, पण हा इन्फॉर्मल मध्ये त्याचं स्वरूप थोडं बदलत असतं. अ मेसेज इज अन इन्फॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. द रिसिव्हर ऑफ द मेसेज हॅज टू गो थ्रू द गिवन मेसेज अँड पिक आउट द मोस्ट व्हायटल बाईट्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे जो निरोप दिलेला आहे त्या निरोपातला महत्वाचा जो गाभा असतो तो आपण एका व्यक्तीचा दिलेला संदेश जो असेल त्यातला महत्वाचा गाभा दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचा असतो. हेच काम असतं खऱ्या अर्थाने मेसेजचं. मेसेज म्हणजे संदेश किंवा सूचना ज्या असतात ते काय असतात, तर त्यामध्ये पूर्ण घटकाचं सार थोडक्यात कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त करायचं असतं. देन he or she should be able to reproduce that information in order to convey it to the person for whom it is intended. की कोण्या व्यक्तीचा एखादा निरोप असेल तर दुसऱ्यापर्यंत तो पोहोचवण्याची जी जबाबदारी मध्यस्थीची असते, मेडिएटर ज्याला आपण म्हणतो, त्या मेडिएटरची इथे भूमिका आपल्याला पार पाडायची असते. आणि त्यासाठीच मग आपली जी भूमिका आहे ती आपल्याला कळली पाहिजे. आपण आपल्या जवळचं तिथे काही सांगायचं नाही, तसं त्यातलं काही काढूनही टाकायचं नाही. नेमकं मेसेज म्हणजे काय आहे किंवा मेसेजचे प्रकार काय असतात. सी टाइप्स ऑफ मेसेजेस. नंबर 1,
पॉझिटिव्ह मेसेजेस. काही संदेश जे असतात हे सकारात्मक असतात, पॉझिटिव्ह असतात. आणि पॉझिटिव्ह मेसेजेस काय असतात? कन्वे गुड फिलिंग्स थ्रू थँक्स. आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या चांगल्या भावना आहेत त्या आपण धन्यवाद म्हणून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. मीन्स कन्वे गुड फिलिंग्स थ्रू थँक्स, ॲप्रिसिएशन, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, सिंपथी, एक्सटेंडेड हेल्प ऑर सोल्यूशन. म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून खूप जास्त मदत झाली असेल तरीही आपण आपल्या मनातल्या ज्या भावना असतात त्या व्यक्त करत असतो, किंवा एखाद्याला आपण स्वीकारत असतो, त्याच्या भावना, त्याचे गुण, त्याची कला आपण स्वीकारत असतो. ॲप्रिसिएशन आहे तिथे, म्हणजे त्या गोष्टीला आपण स्वीकारतोय, ही पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे. आणि ती या पॉझिटिव्ह मेसेजच्या अंतर्गत आपल्याला म्हणता येईल. दुसरे असतात निगेटिव्ह मेसेजेस, नकारात्मक संदेश. आता हे निगेटिव्ह मेसेजेस काय आहेत? निगेटिव्ह मेसेजेस कन्वे डिसअपॉइंटमेंट, डिसअप्रुव्हल, dissatisfaction, messages of disapproval, disagreement, denial, refuse, cancellation, etc. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपलं समाधान झालं नाही तर आपण आपली नाराजी व्यक्त करत असतो, आपण एखादी गोष्ट नाकारत असतो, एखाद्या गोष्टीला आपण नकार देत असतो. हे सगळे या ठिकाणी आलेले आहे. म्हणून कन्वे डिसअपॉइंटमेंट, आपल्याला जे नैराश्य आलेलं आहे, आपल्याला ज्या ठिकाणी भ्रमनिराश झालेला आहे तो आपण सांगत असतो मेसेजच्या मध्ये. कन्वे डिसअपॉइंटमेंट, डिसअप्रुव्हल, आपली त्याला सहमती नाही, हे सुद्धा नकारात्मक आहे. देन डिससॅटिस्फॅक्शन, आपलं असमाधान. मेसेजेस ऑफ डिसअप्रुव्हल, डिसएग्रीमेंट, आपली सहमती नाही. पुन्हा डिनायल, नकार देणे, रिफ्यूज, नाकारणे, अँड कॅन्सलेशन, रद्द करणे, हे सगळे नकारात्मक संदेश आहेत. दॅट इज निगेटिव्ह मेसेजेस. अँड द नेक्स्ट पार्ट इज नॅचरल, आपला न्यूट्रल मेसेजेस. न्यूट्रल मेसेजेस मीन्स काही मेसेजेस हे फक्तच सांगायचे असतात, त्या ठिकाणी आपल्याला काही व्यक्त म्हणजे इमोशन्स त्या ठिकाणी नसतात, म्हणून त्याला आपण न्यूट्रल मेसेजेस म्हटलं आहे. नो फिलिंग्स, नो इमोशन्स, नो सेंटिमेंट्स, ड्राय मेसेजेस, messages showing neither joy nor sorrow. ज्या संदेशामधून कुठल्याही प्रकारच्या आपल्याला भावना व्यक्त करायच्या नाहीत तशा प्रकारचे जे मेसेजेस असतात ते न्यूट्रल मेसेजेस. Then next part is persuasive messages, that is act that communicates persuasively, agreement of the writer's point of view, use of convincing language or words. या ठिकाणी आपल्या मनामध्ये जे काही भाव असतील, ऍक्ट ऑफ कम्युनिकेट्स परसिव्हिवली, सकारात्मकतेने, किंवा एखाद्या गोष्टीला आपण ज्याला कृत्रिमता आलेली आहे पण ते बंधनकारक आहे ते या ठिकाणी व्यक्त करतो. ॲग्रीमेंट म्हणजेच पुन्हा सहमती पत्र ज्याला आपण म्हणतो. ॲग्रीमेंट ऑफ द रायटर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, लेखकाच्या दृष्टिकोनातून ते असतं, आपलं इंडिव्हिज्युअल मत त्या ठिकाणी नसतं. अशा प्रकारचे जे आहे ते परसिव्हेसिव्ह मेसेजेस. अँड नाव व्हर्च्युअल कम्युनिकेशन. व्हॉट इज मीन बाय व्हर्च्युअल कम्युनिकेशन? व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय आहे? अ मोड ऑफ कम्युनिकेशन दॅट इन्क्लूड्स the use of technology, that is audio and video, to communicate with people who are not physically present in front of us. जे लोक आपल्या समोर हजर नाहीत त्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी संदेश द्यायचा असतो, आणि हा संदेश जो आहे हा संदेश आपण कसा देणार आहोत? तर जी व्यक्ती आपल्या समोर आहे किंवा जी व्यक्ती आपल्या समोर नाही त्या व्यक्तीला व्हर्च्युअली आपण या सगळ्या गोष्टी देत असतो. आणि व्हर्च्युअल म्हणजे काय? तर शाब्दिक स्वरूपामध्ये, मग ते ऑडिओ स्वरूपात असेल किंवा व्हिडिओ स्वरूपात असेल. सम ऑफ द बेस्ट व्हर्च्युअल कम्युनिकेशन टूल्स यूज अक्रॉस द वर्ल्ड. काही
जे कम्युनिकेशन टूल्स आहेत ते पूर्ण जगामध्ये आज वापरले जातात. आज आपण जे शिक्षण घेत आहात हे देखील व्हर्च्युअल कम्युनिकेशनचाच एक पार्ट आहे. कारण मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही आज हा व्हिडिओ बघताय, हे काय आहे? व्हर्च्युअल कम्युनिकेशनच आहे. आपल्या विचारांची, आपल्या एकंदर या ठिकाणी असलेल्या घटकांची जी देवाणघेवाण होती आहे ती सगळी व्हर्च्युअल कम्युनिकेशन मध्ये होते. 6 मेजर टाइप्स ऑफ मेसेजेस, that is directional messages, messages of possibility, reality, then necessity, new idea messages and reframing messages. म्हणजे काही मेसेजेस असे असतात की जिथे दिशा दिली जाते, डायरेक्शनल किंवा डिरेक्शनल ज्याला आपण म्हणतो मेसेजेस, किंवा मेसेजेस ऑफ पॉसिबिलिटी, शक्यता ज्या असतात त्या आहेत, रियालिटी वास्तवदर्शकता जी आहे ती त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारचे जे मेसेजेस असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे बघितले आहे. आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये टाइप्स ऑफ मेसेजेस जसे आपल्याला दिलेले आहेत, तर ही एक तोंड ओळख आपल्याला या ठिकाणी आहे. पण आपलं नेमकं काम काय आहे की एखाद्या व्यक्तीकडून आलेला मेसेज दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचा. एक काळ असा होता की शाळांमधून किंवा कार्यालयांमधून कामाच्या वेळामध्ये किंवा आपल्या शिक्षणाच्या वेळामध्ये मोबाईल जवळ ठेवण्याला परवानगी नव्हती. आता मात्र या वर्षामध्ये हे सगळं बदललं आहे. पण काल परवापर्यंत काय होतं की मोबाईल हा विद्यार्थ्यांना अलाऊ नाही, किंवा मोबाईल हा कर्मचाऱ्यांना सुद्धा कामाच्या वेळामध्ये अलाऊ नव्हता. अनेक फॅक्टरीमध्ये असं होतं. त्यावेळी जर एखाद्या व्यक्तीने एखादा संदेश दिला असेल, मेसेज दिला असेल, तर तो आपल्याला कन्व्हे करायचा असतो. किंवा त्यावेळी काही असे फारसे फोन, मोबाईल खिशामध्ये वापरले जात नसत, तेव्हा लँडलाईन फोन होते. मग लँडलाईन फोनवर जर कोणी आपल्याला संदेश दिला असेल तर तो कन्व्हे करावा लागत असेल. मग अशा प्रकारचे जे मेसेजेस आहेत ते रिटर्न फॉर्ममध्ये कसे लिहायचे, म्हणजे जे व्हर्च्युअल मेसेजेस आहेत, जे टेलिफोनिक कम्युनिकेशन माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत किंवा इतर ठिकाणाहून मिळालेले आहेत, ते आपल्या अथॉरिटीपर्यंत, बॉसपर्यंत किंवा त्या रिलेटेड पर्सनपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. ती कशी पार पाडायची ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघूया आपण की यासाठी फॉर्मॅट नेमका काय आहे, कशा पद्धतीने तो असला पाहिजे. मग हा फॉर्मॅट जो आहे त्या फॉर्मॅटचा आपण थोडक्यात परिचय या ठिकाणी करून घेणार आहोत. आता हा जो फॉर्मॅट आहे कशा प्रकारे आपण लिहिलं पाहिजे, दॅट इज द डेट, टाइम, नेम ऑफ अ पर्सन टू whom the message is directed, body of the message, name of the writer or sender. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये नेमकं काय लिहायचं आहे आपण, तर पहिला भाग आहे तो म्हणजे डेट, किती तारखेचा मेसेज आहे. दुसरा आहे टाइम, किती वाजता आलेला आहे. कारण मेसेज आपल्याला कन्व्हे करायचा आहे तर त्याचं स्वरूप आपल्याला थोडक्यात समजलं पाहिजे, म्हणून दिनांक महत्वाचे आहे, डेट. दुसरा आहे टाइम, किती वाजताचा. तिसरा पार्ट येतो नेम ऑफ द पर्सन टू whom द मेसेज इज डिरेक्टेड, कोणाला सांगितलेलं आहे ते स्पष्ट व्हायला पाहिजे ना. समजा तुमच्या वडिलांच्या कार्यालयातून एखादा फोन आला, ऑफिसमधून फोन आला आणि तुम्ही तो रिसिव्ह केला. तुमचे वडील घरी नाही आहेत, पण नंतर तुम्हाला कुठे जायचं आहे, तर तुम्ही तो मेसेज आता घरातल्या कोणाला सांगणार आहात, म्हणून तुम्हाला तिथे लिहावं लागेल की या तारखेला इतक्या वाजता अमुक अमुक व्यक्तीसाठी, म्हणजे तुमच्यासाठी असा असा मेसेज अमुक एका व्यक्तीने पाठवलेला आहे. हे जबाबदारी तुमची, दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. सी, that's why the date, time, name of the person to whom the message is directed, then the body of the message, काय मेसेज आहे ते आपल्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. That's why body of the message and lastly name of the writer or sender, कोणी तो मेसेज पाठवलाय ते किंवा कोणी तो मेसेज दिला आहे ते त्याचं नाव येणं गरजेचं आहे. अन्यथा कोणी मेसेज दिला आपल्याला सांगता नाही आलं तर त्याचा काही अर्थ उरणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही हे सगळं आयुष्यामध्ये करत असता, पण याला एक टेक्निकल स्वरूप असलं पाहिजे, त्याच्यात नीटपणा असला पाहिजे. त्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सगळं प्रिस्क्राईब केलेलं आहे. नाउ सी, when you write the format or the message from one person to
अनदर. तुम्ही जेव्हा हा मेसेज लिहिता त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे ते थोडक्यात बघू आणि मग आपण प्रत्यक्ष एक उदाहरण घेऊया. पॉइंट्स टू रिमेंबर while writing the body of message, the following points have to be kept in mind. जेव्हा आपण एखादा मेसेज रिटर्न फॉर्म मध्ये देणार आहोत तेव्हा काय लक्षात ठेवायचं आहे. सी देर आर सम ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट्स. ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल शुड बी रिटन. फक्त महत्वाचे मुद्दे तेवढे लिहायचे, फारसं भारून लिहायचं नाहीये, कारण कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला मेसेज कन्वे करायचं. सो ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल शुड बी रिटन. नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड. आपल्या जवळची कुठलीही नवीन माहिती आपण त्यात घालायची नाही किंवा त्यातली चांगली माहिती काढून टाकायची नाही, कारण तुम्ही हे ठरवलं पाहिजे की त्यात महत्त्वाचं काय, ते मेन बॉडी काय आहे त्याची. सो नो न्यू इन्फॉर्मेशन शुड बी ॲडेड. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स शुड बी यूज. व्याकरणिक दृष्ट्या वाक्य अतिशय बरोबर असलं पाहिजे. सो ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन डायरेक्ट, indirect or reported speech should be used. Indirect speech तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे. डायरेक्ट म्हणजे त्या व्यक्तीने तुमच्यापर्यंत दिलेला मेसेज हा झाला डायरेक्ट. एखाद्या व्यक्तीने तुमच्यापर्यंत पोहोचवला तो डायरेक्ट आहे. आणि आता तुम्हाला याचं इनडायरेक्ट करायचं आहे किंवा इनडिरेक्ट म्हणतात. काही डायरेक्ट म्हणतात, काही डिरेक्ट म्हणतात. आपल्याला तो प्रोनाऊन्सिएशनचा भाग इथे महत्त्वाचा नाही, पण काय महत्त्वाचं आहे की एखाद्या व्यक्तीने दिलेला मेसेज तुम्हाला मिळाला, हा दोन व्यक्तींमधला संवाद आहे, हा डायरेक्ट सेंटेन्स आहे. आणि आता तुम्ही हे तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहात म्हणजे इनडायरेक्ट फॉर्म. आपण 10वी पर्यंत डायरेक्ट इनडायरेक्ट शिकलेलो आहोत. काय असतं त्याच्यामध्ये, तर ज्या टेन्समध्ये ते बोललेलं वाक्य असेल त्याच्या एक स्टेप मागे जाऊन आपण त्याला कन्वर्ट करायचं आहे. दॅट इज दी व्हॉट वी से वन स्टेप बॅक. एक पायरी मागे जाऊन आपल्याला सांगायचं आहे इन रेलेव्हंट टेन्स. त्या अशाशी निगडीत असलेल्या त्याच टेन्समध्ये पण एक स्टेप मागे जाऊन आपल्याला हे सगळं एक्सप्रेस करायचं आहे, लिहायचं आहे. डायरेक्टमध्ये आपण असंच करतो की सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स आपण म्हणूया. प्रेझेंट टेन्समध्ये एखादं वाक्य असेल तर त्याला पास्टमध्ये करा, रिलेटिव्ह याच्यामध्ये, म्हणजे सिंपल प्रेझेंट असेल सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्युअस असेल पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट असेल पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे वन स्टेप बॅक. प्रेझेंट असेल तर पास्ट. पास्टमध्ये जर ते वाक्य सांगितलं गेलं असेल तर आपण पास्ट परफेक्टमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आणि जर वाक्य पास्ट परफेक्टमध्ये असेल तर आपण डबल हॅड वापरून ते वाक्य करत असतो. ह्या सगळ्याचा एक डिटेल व्हिडिओ माझा आपल्याला यूट्यूबवरच बघायला मिळेल डायरेक्ट इनडायरेक्ट टेन्समध्ये, आपल्या डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये. तेव्हा तुम्ही त्याचा एन्जॉय करणार आहात किंवा त्याचा स्टडी करणार आहात, तो व्हिडिओ आपण नक्की बघा. इथे आपण फक्त एवढंच बघूया. इंडिरेक्ट ऑर रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज. रिपोर्टेड स्पीच मीन्स द पर्सन हू इज गिव्हिंग यू द मेसेज, दॅट इज the message what you got and you have to transfer it from for the another person. तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं वाक्य हे डायरेक्ट आहे, त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतो आपण. आणि हे रिपोर्टेड स्पीच जे आहे हे आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो. म्हणजे त्यांनी सांगितलं तर तुमच्याकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे. इंडिरेक्ट और रिपोर्टेड स्पीच शुड बी यूज. तुम्हाला रिपोर्टेड स्पीच मध्ये इंडायरेक्ट टेन्स वापरायचा आहे, इंडायरेक्ट स्पीच वापरायचं आहे. द मेसेज शुड बी रिटन इन सिंपल लँग्वेज अँड विदाउट एनी अब्रिव्हिएशन. तो मेसेज जो आहे तो तुम्हाला कसं सांगायचा आहे बघा पुन्हा एकदा. द मेसेज शुड बी रिटन इन सिंपल लँग्वेज. भाषा सोपी असली पाहिजे, आपल्याला कठीण करायचं नाही, आपल्याला थोडक्यात सांगायचं, समजलं पाहिजे, हा भाग महत्त्वाचा आहे. सो द मेसेज शुड बी रिटन इन सिंपल लँग्वेज अँड विदाउट एनी अब्रिव्हिएशन. कुठल्याही प्रकारचं संक्षिप्त स्वरूप तिथे तुम्हाला वापरायचं नाहीये, अन्यथा त्याचा गोंधळ होऊ शकतो. कारण ते जर टर्म क्लिअर झाली नाही किंवा तुम्हाला ते नीट कळलं नसेल आणि तुम्ही चुकीचं काहीतरी लिहिलं तर समोरच्या व्यक्तीला तो मेसेज कळणार नाही. मेसेज कशासाठी असतो, जी अर्जन्सी आहे ती दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ती जबाबदारी तुमची आहे. सो डिअर फ्रेंड, the message should be written in simple language. This is very important. Simple language. You should apply only simple language. Then
चेक युअर मेसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट. तुम्ही लिहिलेला जो मेसेज आहे तो नीट आहे की नाही परत एकदा चेक करा, कारण चुकीचा मेसेज कुठेही जाऊ नये हा भाग त्याच्या मागे महत्वाचा असतो. आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स असतो की मी हे केलेलं बरोबर आहे, पण असं नसतं. रिमेंबर वन थिंग, ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज अ डेंजरस थिंग फॉर यू. अति आत्मविश्वास ज्याला आपण म्हणतो तो आपल्या ठिकाणी म्हणजे फाजील आत्मविश्वास आपल्या ठिकाणी नसता असू नये, कारण तो जर असेल तर आपला विनाश होतो. म्हणून check your message before submit and send it. Now be friendly and polite. तुमची भाषा संदेश देत असताना म्हणजे पोलाइट असली पाहिजे, नम्र असली पाहिजे. ती जर नम्र नसेल, त्याची जर तुम्ही काही वेगळ्या अर्थाने सांगत असाल, हु आर यू, तुम्ही कोण आहात, यू आर ओनली द मेडिएटर टू कन्वे द मेसेज टू समवन. तुम्ही फक्त माध्यम आहात दुसऱ्याचा मेसेज पोहोचवणार आहे. तुम्ही तिथे कोणीही नाही आहे, तुमची रोल फक्त मेडिएटर म्हणजे माध्यम म्हणून आहे. म्हणून आपण माध्यमच राहिलं पाहिजे आणि आपली भाषा पोलाइट असली पाहिजे. इथेच नाही, आयुष्यामध्ये नेहमीसाठी लक्षात ठेवा, यू मस्ट यूज द पोलाइट लँग्वेज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमची भाषा नम्र असलीच पाहिजे. ओके, नाउ अवॉइड युअर ambiguity or witticism in short words that would create confusion or chaotic situation. chaotic situation कुठली तरी एखादी स्फोटक परिस्थिती किंवा घातक परिस्थिती निर्माण होण्यापेक्षा किंवा गोंधळाची स्थिती निर्माण होईल अशा प्रकारची रचना किंवा अशा प्रकारचे मेसेजेस तुमचे असता कामा नये. कारण तुम्हाला काय वाटतं की माझ्यामध्ये जे काही आहे ते पुरेपूर आहे, तुम्ही विनाकारण अभिमानी होऊन जाता किंवा कुठेतरी आपली बुद्धिमत्ता जास्तीची वापरण्यासाठी चुटके वापरल्यासारखी, विनोद किंवा चुटुकले ज्याला आपण म्हणतो ते वापरल्यासारखे करू नये. जे आहे जसं आहे तसं तुम्ही कन्व्हे करा. तुमची बुद्धिमत्ता जास्तीची दाखवू नका किंवा तुमच्यातली विद्वत्ता पण फारशी दाखवण्याचं प्रदर्शन करण्याचं ते ठिकाण नाही. युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू कन्व्हे द मेसेज फॉर द पर्सन हु इज हिअर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मेसेज. त्या संदेशसाठी जो व्यक्ती महत्वाचा आहे त्याला आपण तो संदेश दिला पाहिजे. नाउ इन युअर टेक्स्ट बुक देयर इज अ ब्युटिफुल टेलिफोनिक कम्युनिकेशन or conversation what we say and how to write the message. See, hello, may I speak to Miss Dikshit please? I am Naresh Rastogi from the office. Mom's not at home right now. In that case, can you give her a message? It is urgent. Please tell her that the meeting fixed for tomorrow has been rescheduled. Ask her to check her mail as soon as possible for the details. Please don't forget to inform her. Don't worry, I will tell her as soon as she returns. 14th February, 3:30 p.m. Now you are writing the message here. See, this is a best example given in your textbook. Mom, Mr. Rastogi from the office called up to say that the meeting fixed for tomorrow has been rescheduled. He wants you to check your mail as soon as possible for details. He said it was urgent. त्यांनी सांगितलं की हा मेसेज अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमची जी मीटिंग होती ती पोस्टपोन झाली आहे, रिशेड्यूल झालेली आहे, तर त्याचा जो प्रोग्राम आहे तो तिथे दिलेला आहे. म्हणजे काय झालं की या टेलिफोनिक कन्व्हर्सेशनमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स होते ते या ठिकाणी घेतल्या गेलेले आहेत आणि ते तिथे लिहिले. दॅट इज युअर जॉब. नाउ इन युअर टेक्स्ट बुक देर आर सम ऑफ द एक्झाम्पल्स गिवन. दॅट इज द ॲक्टिव्हिटीज. यू शुड ट्राय टू राईट ऑल द मेसेजेस इन युअर ओन वर्ड, ओन लँग्वेज. तुम्ही या ठिकाणी दिलेले जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सोडवून बघा. फार कठीण नाही, फक्त आपल्याला एवढंच बघायचं आहे की त्याच्यामध्ये टाईम, डेट, मेसेज हे सगळं नीट येत आहे की नाही ते तुम्ही कन्व्हे करा आणि कोणाला कन्व्हे करताय, कोणाकडून आलेलं आहे, या 5 बाबी तिथे आपण बघायच्या आहेत. आय होप यू अंडरस्टूड हाऊ टू राईट द मेसेज or what we say the virtual message and try
इट इज ॲक्च्युली इट वॉन्ट्स ऑर इट रिक्वायर्स प्रॅक्टिस. याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. अँड आय एम डॅम कॉन्फिडंट दॅट यू आर व्हेरी सिन्सिअर स्टुडंट. आय एम नॉट सेइंग यू आर स्टुडंट, यू आर द स्कॉलर्स. So dear friend, I hope you understood my entire video, and if you understood it, please share this video to your friends, and if you have any comments or any suggestion, please write in comment box. We will meet with another topic with another video. So thank you.